आजचा हा दुसरा दिवस, कालचा दिवस अक्षरशः मांगरूळ संघाच्या बाजूने राहिला. चांगली कामगिरी त्या टीमने केली. वसार संघ देखील खूप चांगला खेळला कालच्या दिवसामध्ये. मध्ये लास्ट मॅचमध्ये जोरदार पाऊस होता, त्याच कारणानं बॉलिंग अटॅक चांगला राहिला मांगरूळचा आणि फायनली मांगरूळ संघ सुपर 3 मध्ये तो संघ दाखल झाला, क्वालिफाय झाला. कीच महेश शेठ गायकवाड यांच्याविषयी आपल्याला चर्चा करणं खूप गरजेचं आहे. त्यांच्याच माध्यमातून क्रिकेट टुर्नामेंट आपण पाहत असतो. अध्यक्ष ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. भरपूर बक्षीस असतात. बक्षीस आणि बक्षीस. अध्यक्ष ट्रॉफी म्हटलं की तुम्हाला बक्षीसच पाहायला मिळतील. चला आता वेळ घेऊ नका, थोडं सहकार्य करा. फिल्डिंग आपण लगेच सेट करायची आहे. खबरी सिद्धी पालेगाव अधिकचा आपण वेळ घेऊ नका, लवकरात लवकर आपण फिल्डिंग सेट करा. मनीष कोलेकर पांड्या देखील आपल्याला इन ऍक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळेल. एक नामांकित खेळाडू, ज्या खेळाडूची चर्चा आपल्याला सातत्यानं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये, रबर बॉल क्रिकेटमध्ये पाहायला मिळते. भरपूर मागणी असते या खेळाडूला. तोच मनीष कोलेकर अर्थातच पांड्या आपल्याला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. पालेगावच्या माध्यमातून आज गावासाठी खेळणार आहे. मॅच आपण ऑन करूया. मॅचला होते सुरुवात. बोनिवली म्हटलं की आमचे किशोर दादा, त्यांना देखील भावपूर्ण श्रद्धांजली. आणि त्यांच्याच गावचा संघ खेळतो बोहनवली. मनोज आणि मैदानाच्या आतमध्ये बघतो आपण मंगेशेत. गेम ऑन. पहिला बॉल ऑन द टोस खेळण्याचा प्रयत्न, पाकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. पहिला चेंडू चांगला पाहायला मिळाला. तेजस शेठ बॉलिंग मार्क वरती. सेकंड बॉल ऑफस्टिकचा चेंडू बराचसा बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. पहिली अतिरिक्त धाव पाहायला मिळते. पावसाही क्रिकेट म्हटलं की पाऊस येणं गरजेचे. मजेशीर क्रिकेट खेळायलाच एक वेगळी मजा येते. तो क्रिकेट आपण कालपासून एन्जॉय करतो. हा देखील चांगला चेंडू आहे. विकेट टू विकेट बॉलिंग करतो तेजसच्या षटकामध्ये. पहिला चेंडू डॉट, सेकंड बॉल व्हाईट बॉल. तिसऱ्या बॉलवरती देखील कमबॅक केलेला आहे आणि पावसाने देखील सुरुवात केलेली आहे. पुढील चेंडू पूल केला आहे ऑन साईडला. तिकडनं डीप मधून फिल्डर भरपूर वेगानं पोहोचला. चेंडूची उचलून फेकरेपर्यंत सेकंडचा कॉल आहे आणि या 2 धावा इकडनं मिळणार आहेत. पावसामध्ये खेळणं, पावसामध्ये फिल्डिंग करणं, बॅटिंग करणं, बॉलिंग करणं, विकेट किपर आहेत तिकडे, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात. पण पूर्ण पाऊस असतो तिकडे, चिखल आहे, विकेटवरती पाणी साठलेलं आहे. सुपर आहे पावसाळी क्रिकेट. चांगला चेंडू पडल्याच्या नंतर खाली राहिला. चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात नाहीये. पुन्हा पावसाचा जोर आपण बघतो. जोरदार पाऊस आहे. या जोरदार पावसामध्ये अध्यक्ष ट्रॉफी, अध्यक्ष चषक आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून टेलिकास्ट. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बरोबर टायमिंग नाहीये. पुन्हा पांड्या चेंडू पर्यंत पोहोचणार का? 4 धावा धावून घ्यायच्या. जर चेंडू सापडला नाही तर शेवट आपण 4 धावा धावू शकतो. आधी असं असायचं की चेंडू सापडत नाही तोपर्यंत धावा धावून घ्या. इकडे 4च धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 2 पुढे. स्कोर बोर्ड वरती आपल्याला रन सेकंड पाहायला मिळतात झालेल्या आहेत 5 धावा. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना 5 धावा धाव पुस्तकावरती आहेत. पुढचा चेंडू होते विकेटना. चांगला चेंडू होता. भिडल्याच्या नंतर पुन्हा डीप खाली राहिला थोडासा. पांड्या तिकडे थोडंसं खराब. तशा माध्यमातून आपल्याला फिल्डिंग एक्स्टंडच्या मागे पाहायला जरूर मिळाली. त्याचं नुकसान जास्त होणार नाहीये. 10 विकेटनं मिळणार देखील नाहीये. जोरदार पाऊस आहे. मजेशीर वातावरण आहे. थंडगार वातावरण आहे. कालपासून बघतो आपण गटारी अमावस्या देखील सुरू झालेली आहे. नाही, कालपासूनच एन्जॉय आणि जल्लोष आपल्याला पाहायला मिळाला. रन्स आहेत फक्त 5. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. महेश गायकवाड यांच्या माध्यमातून सातत्यानं बघतो आपण या इथल्या खेळाडूंना, माझ्या स्थानिक खेळाडूंना, अंबरनाथ तालुक्यातील खेळाडूंना किंवा मलंगडच्या खेळाडूंना खेळता असेल यासाठी त्यांचे प्रामाणिक प्रयत्न. चांगला चेंडू आहे. टीमचे कॅप्टन थोरे मला तर वाटतं मिलिंद आहेत बॉलिंग मार्क वरती. त्याचा पहिला चेंडू आला डॉट. रन्स आहेत फक्त धावा फलकावरती 5च धावा आहेत. दुसऱ्या षटकाचा किंवा मार्गस्थ असताना 5वी मॅच आय थिंक आजच्या दिवसातील असावी ही. चेंडूना बॅटचा संपर्क जरूर आहे. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागत असताना बोनवली टीमला मॅच मध्ये रन्स आहेत फक्त स्कोर बोर्ड वरती. या दरम्यानच्या फक्त 5 धावा. 1 खेळाडू बाद बोनवली संघ. पावसाचा जोर बघतो आपण कालपासून वाढत चाललेला आहे.
अखंड महाराष्ट्रभर पाऊस अक्षरशः बरसतोय. काल देखील सकाळपासून पाऊस होता. संध्याकाळचा जो बघितला पाऊस आपण 5-6चा तो बंद होता. पावसाचे दिवस ऑगस्ट महिन्याला सुरुवात झालेली आहे. पुढचा लगेच आता श्रावण देखील येतोय. त्याच्या अगोदर एक सगळे खेळाडू एकत्र येणं, या सगळ्या खेळाडूंना एकत्र आणण्याचं काम सन्माननीय महेशदा गायकवाड यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. आणि सगळ्यांना संधी दिलेली आहे. रेग्युलरचे खेळाडू क्रिकेट जरूर खेळतील, मात्र उद्या तुम्हाला 40+ म्हणजे जे क्रिकेटपासून दूर राहिलेले आहे, ज्याने एक चांगला क्रिकेट खेळलेलं आहे ते 40+ क्रिकेट उद्याच्या दिवसामध्ये खेळणार आहेत. एक चांगली संकल्पना आहे. हा देखील चेंडू चांगला आहे. येत असताना बघतो आपण डॉट बॉल. रन्स आहेत फक्त आणि फक्त 5च धावा. नवीन बॅटर आला मैदानाच्या आतमध्ये, प्रकाश आलाय. प्रकाशला धावांमध्ये प्रकाश पाडावा लागेल. मिसामिंगे ऑन ड्रायचा हा फटका चेंडू अक्षरशः लगेच थांबतोय, कारण का पाणीच पाणी आहे चारी बाजूने मैदानाच्या. ग्राउंड शॉटला जास्त महत्व नसणार आहे इकडे ग्राउंड वरती किंवा विकेट वरती. शनिवार दुधकर क्रीडांगण काकडवालचा आपण पाहतोय. पुढचा चेंडू क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. मिसामिंगे शॉट, फिल्डर दूरवरनं पोहोचलाय. चेंडू चोचून फेक करेपर्यंत काही धावा इकडनं धावून घेतलेल्या आहेत. आय थिंक 2 धावा घेतल्या असावा. आणि या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाते पुढे. स्कोअर बोर्ड वरती रन्स एकूण झाल्यावर बघतो आपण 8 धावा धावपलकावरती आहेत. 8 धावा स्कोअर बोर्ड वरती. दुसऱ्या ओव्हरचा खेळ मार्गस्थ असताना पुढचा चेंडू घेऊन तयार. बॉलर यावेळेचा देखील फटकावेत खेळलेत. टायमिंग प्रॉपर जरूर असावा. रन्स बघूया तिकडे किती मिळतील. मिस टायमिंग झालेला आहे. असं म्हटलं की हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल, जरूर जाईल. झेल ड्रॉप आणि इकडनं विकेट मिळणार आहे. इकडनं विकेट मिळणार आहे. विकेट आता मात्र फायनली सॅक्रिफाईस करावी लागेल. फलंदाजाला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. दुसरा धक्का लागत असताना बोहनवली संघाला रन्स आहेत स्कोअर बोर्ड वरती एकूण 10. चांगली बॉलिंग सध्या तरी आपल्याला पाहायला मिळते. सागर बॉलिंग मार्कवरती. सागर हा देखील चांगला चेंडू बॅक टू बॅक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतात. पुढच्या मॅचच्या टॉस साठी आपण दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच रिपोर्ट करायचं आहे. जय नेवाई आणि त्यांच्या अगेन्स्ट गावदेवी क्रिकेट संघ नाहरियान. पुढच्या मॅच मध्ये आपल्याला आपण लवकर रन्स 13 धावा स्कोअर बोर्ड वरती. चला या पुढच्या दोन्ही संघांना विनंती आपण लवकरात लवकर संपर्क साधायचे. 1:45 झालेले आहेत. पुढचा चेंडू पूल करायचं होतं. पुन्हा चेंडू आणि बादच्या संपर्काने चांगली बॉलिंग आतापर्यंत पालेगावच्या बॉलरनं बॉलिंग चांगली केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये तेजसनं चांगली बॉलिंग केली, मिलिंद थोरवेनं चांगली बॉलिंग केली आणि आता बघतो आपण सागर चांगली बॉलिंग करतोय. अजून एक चांगला चेंडू, अजून एक चांगला चेंडू. हा देखील डॉट बॉल. रन्स अक्षरशः नाहीये धावा पलकावती. त्याचं कारण तेच आहे की बॉलिंग चांगली होती. कापरी सिद्धी पालेगाव संघ करणं या षटकामध्ये
किंवा या मॅचमध्ये पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, पुन्हा चेंडू विकेट किपरच्या हातात, हा देखील चेंडू आला बघतो आपण यावेळेचा डॉट. षटक संपतील यावेळेस बघतो आपण 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंगमध्ये बॅटिंग करत असताना जे वैभवा क्रिकेट संघ बोहनवली या टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोअर बोर्डवरती रन्स आहेत एकूण 13. नारायणच्या कॅप्टन आपण लवकरात लवकर संपर्क साधायचा. वेळ अजिबात घेऊ नका, आपल्याकडे वेळ नाही. पांड्या चांगला चेंडू आहे, चांगली बॉलिंग होते सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग किती चांगली होते, चांगल्या टप्प्यावर. तरी पाऊस रिमझिम आहे, रिमझिम पावसामध्ये क्रिकेट खेळणं किंवा तिकडे बॅटचा ग्रीप आहे, या सगळ्या काय गोष्टी आहेत. एवढा वेळ देखील नाही बॅटरकडे. कडनं धाव, एक सिंगल स्मेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 पुढे. स्कोरबोर्ड 14. अजून एक चांगला चेंडू, धाव, एक सिंगल स्मेल. सिंगल डबल किती रन्स होणार आहेत? 15, 16, 17, 18, 20 या रन्स न तर सामना बोनवलीला जिंकता येणार नाहीये. समोर पालेगाव संघ आहे, चांगली बॅटिंग ऑर्डर आहे. यावेळेस आताचा फटका, मिस्सा मिंगे तिकडे फिल्डर देखील वेगानं पोहोचलाय. चेंडू शोषून फेक करेपर्यंत 2 धावा मिळणार आहेत. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स निघून झालेला 17 धावा. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न, मिस्सा मिंगे थोरवे तिकडे पोहोचतो वेगानं. चेंडू शोषून फेक करेपर्यंत दुसरी धाव इकडनं मिळेल का? रनआउटची संधी. सागरनं काय केलं, एकाच हातामध्ये चेंडू पकडण्याचा प्रयत्न, मात्र तिकडे विकेट तर मिळते. तिसरी धाव घेण्याचा बॅटर धावा लागेल. बॅटर पाठवा, बॅटर पाठवून द्या. एकूण रन्स बघतो आपण धाव बलकावरती 19 धाव आहेत आणि अजून आय थिंक एक चेंडू शेवटचा शिल्लक असणार आहे. पुन्हा पावसाचा जोर वाढलेला आहे. सेकंडचा कॉल असेल, 10 विकेट एकच मिळणार. एकूण षटके संपले. 4 ओव्हरच्या अखेरीस पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना बोहनवली या टीमची धावसंख्या जर आपण बघितली, फक्त रन्स स्कोर बोर्ड वरती 20 धावा, 21 धावा या मॅच मध्ये विजयासाठी बनवायच्या आहेत कापरी सिटी क्रिकेट संघ पालेगाव या टीमला. या पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना लवकरात लवकर टॉस साठी आमच्या मुख्य व्यासपीठावरती आपल्याला लवकरात लवकर रिपोर्टिंग करायची, आपल्याकडे वेळ नाहीये. चेंडू जमा करावेत, ही देखील आपणास विनंती आहे की चेंडू आपण जमा करा, चेंडू जमा करा, आपण थोडं सहकार्य करा.
या मॅच मध्ये बघतो आपण विजयासाठी फक्त रन्स बनवायचे आहेत. 21 मनीष सोबत आलेले आहेत मैदानाच्या. विजय नाही येतो. हे बॅटर कोण गेला? विजय. चांगली बॉलिंग सध्या तरी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. विकेट टू विकेट पावसाचा जोर पुन्हा वाढत चाललेला आजच्या दिवसामध्ये. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न मनीष गोलेकर काय करतो मैदानाच्या आतमध्ये. चेंडूना बॅटचा संपर्क अजिबात नाही असताना डॉट बॉल. या पुढच्या दोन्ही टीम अजूनही उपस्थित नाहीयेत. कॅप्टन आपण लवकरात लवकर संपर्क साधा. विकेट इथनं मिळेल परतावं लागेल पांड्याला मैदानाच्या बाहेर. विकेटचं बटन खेळाडू बाद. चांगला चेंडू आहे. पुन्हा अपील पाहायला मिळते. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. या मॅच मध्ये असं तर वाटतंय की काय की बोनवली संघ देखील जरी त्यानं 20 रन्स बनवले असतील 21 धावा आम्ही एवढे इझिली हा सामना पाहिले गेवला देणार नाही आहोत. पाऊस जोरदार सुरू आहे. 20 धावा देखील कदाचित जास्त किंवा पुरेसे झाले की काय हा देखील प्रश्नचिन्ह. कारण का अजून एकही धावपलकावरती नाहीये. पुन्हा विकेटची संधी होती. विकेटाला अजून एक डॉट बॉल. काय बॉलिंग केलेली आहे पहिल्या षटकामध्ये. लालचंद अक्षरशः थांबवून ठेवलेल्या पालेगावच्या सगळ्याच बॅटरला. आणि इकडनं पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपलाय आणि पहिला षटक जो होता तो बोनवली टीमच्या बाजूने राहिला. या ओव्हरमध्ये रन्स एकही नाहीये. विकेट गेलेली एक. पांड्या आउट झालेला आहे आणि 0-1 विकेट असं मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बघतो आपण समीकरण आहे. आता 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 21 ची गरज आहे. लक्ष काळजी करू नका. जेवण करा आरामात. या मॅच मध्ये सध्या तरी बघतो आपण रन्स अजून एकही नाही. 7 चेंडू झालेले टाकून. 8वा देखील लढत येऊ की काय. फायनली पहिली धाव आता इकडनं मिळेल आणि तेच झालेले. एक धाव स्कोर बोर्ड वरती या मॅच मध्ये बनवायचे 21 धावा. प्रकाशची चांगली बॉलिंग खरं तर कौतुक आहे. या मॅच मध्ये बोनवली टीम ना कंबर जी कसली. लालचंदची पहिली ओव्हर जी राहिली त्या ओव्हर मध्ये एकही धाव खर्चित झालेली नाहीये. जोरदार पावसामध्ये खेळणं किंवा इकडनं रन्स बनवणं आता अवघड झालेलं या मॅच मध्ये. चांगला चेंडू हा देखील चेंडू चांगला आहे. येत असताना हा डॉट बॉल. डॉट चेंडू आतापर्यंत 8 डॉट बॉल खेळले.
पालेगाव संघाचे बॅटर आणि त्याचा फायदा सध्या तरी बोहनवलीला या मॅच मध्ये होतोय. रन्स येत नाहीयेत. पुन्हा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू जास्त आपण बघतो दूर गेलेला नाहीये. चेंडू जवळपासच आहे. सेकंडचा कॉल. विकेटची संधी. चुका होत असताना 2 धावा इकडनं मिळतील. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर कार्ड मध्ये आपण रन सेकंड बघतो झालेला 3 या मॅच मध्ये बनवायच्या 21 धावा. 21 धावा विजयासाठी. त्यात 21 ज्या आहेत तो कदाचित आकडा जास्त मोठा सध्या तरी वाटत असावा पालेगाव संघाला. ज्या अनुषंगाने रन्स बघतो आपण दुसऱ्या ओव्हरचा किंवा मार्गस्थ असताना 4 चेंडू आतापर्यंत टाकून झालेले आहेत आणि रन्स फक्त 3 आहेत. पुढील चेंडू खराब आहे चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा प्रमुख पंचांचा. 1 फॉर दी ओव्हर देखील सांगत असताना लगेचच अंपायर्स एका धावेच्या मदतीने संघाच्या धावसंख्येत 1 न पुढे स्कोर बोर्ड. सध्या कावसवाच्या गतीने धावपळक चाललेला पुढे. 4च धावा बलकावरती आहेत. पुढील चेंडू राऊंड विकेटनं पुन्हा घेऊन तयार आहेत बॉलर. पूल करायचं होतं मिस्सा मेंगे. झेलची जरूर संधी आहे आणि तिथे झेल देखील पकडला गेलाय. अजून एका फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पालेगाव संघ सध्या तरी बॅकफुटला या मॅच मध्ये. जानू संघाला बघतो आपण सध्या ऑल इज वेल आहे बोहनवली या मॅच मध्ये. रन्स बघतो आपण 4 बनवायचे 21. खेळाडू बाद झालेले आहेत 2. निवळीचे कॅप्टन आलेले आहेत. नारायणचे कॅप्टन. नारायण संघ आपण टॉस बॉक्स मध्ये या. विजय खोलेकर नवीन बॅटर. पुन्हा बॅटनं ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूना बॅटचा संपर्क नाही येत असताना हा देखील बघतो आपण. डॉट बॉल षटक संपलेले आहेत. यावेळी 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 2 ओव्हरच्या अखेरीस पालेगावची धावसंख्या जर आपण बघितली तर फक्त आणि फक्त धावसंख्या स्कोर बोर्डवरती 4च धावा झालेल्या आहेत आणि या मॅच मध्ये 21 बनवायच्या होत्या. म्हणजे अजूनही जर आपण विचार केला तर आय थिंक 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 17 धावेची गरज आहे मॅच मध्ये. पावसाचा जोर वाढत चाललेला आहे आणि त्याचा फायदा सध्या तरी या मॅच मध्ये जे वाघोबा क्रिकेट संघ बोहनवली या टीम लावत असताना. चला अरे घाई करा. नारायणचे कॅप्टन आपण लवकरात लवकर टॉस साठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये आपल्याला संपर्क साधायचा आहे. बारा चेंडू 17ची गरज. त्याच्यातला पहिला चेंडू डायरेक्ट हिटची गरज आहे आणि तेच झालं. फलंदाज देखील इकडे बाद. पूर्णपणे बॅकफुटला व्हाईट बॉल होता. गरज नव्हती. मात्र विजय कोलेकर देखील मैदानाच्या बाहेर. बॅट कट अंपायर. ओके निर्णय त्यांनी माघार घेतलेला आहे. पाऊस देखील तेवढं अंपायर तरी काय करतील बिचारे. 4च रन्स आहेत. अजूनही 17 बनवायचे आहेत. 11 चेंडू शिल्लक आहेत. काय मजेशीर आपण बघतो अध्यक्ष ट्रॉफी. सन्मान्य महेशदा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली आपण बघतो अध्यक्ष ट्रॉफी आणि या क्रिकेट टुर्नामेंटचा आनंद सगळेच्या सगळे घेत असताना मलंगडाचे सर्व खेळाडू आनंद घेत असताना पावसाचा. कारण का पावसामध्ये खेळण्याची एक वेगळी मजा आहे आणि ती मजा आज बघतो आपण या काकळवालच्या सोनारबुवा क्रीडांगण वरती आपण पाहत आहोत आणि सगळे एकत्र येऊन या क्रिकेटचा आनंद घेत आहोत.
यावेळेचा हा देखील चेंडू चांगला आहे. हा देखील चेंडू चांगला. सागर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. 21 फक्त आपण म्हटलं होतं की 21च बनवायचे आहेत. आता त्या 21-51 वाटू लागल्या त्या मॅच मध्ये पालेगाव संघासाठी. पुन्हा ऑनसाइडला फटका. चेंडू जागेवरती थांबलेला आहे. सिंगलचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट. सेकंडचा प्रयत्न 2 झाले. तिसरीचा प्रयत्न चालेल का? मैदानाच्या आतमध्ये रन्सची गरज आहे. रन्सची गरज आहे. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 झाली. पुढे स्कोर बोर्ड इकडून जाऊन पोहोचला 6 या आकड्यावरती. अजून आय थिंक या मॅच मध्ये 15ची गरज असावी. चेंडू शिल्लक आहेत 9. रन्स बनवायचे आहेत 15. सोपं नाहीये. नारायण संघाचा कॅप्टन शेवटचा आपल्याला अंतिम कॉल असणार आहे. आम्ही टॉस साठी तुम्हाला वारंवार सांगतोय. इकडनं मिळणारे विकेट. अजून एक फलंदाज बाद. यावेळेचा हा चेंडू ऑफस्टिकच्या बराचसा बाहेर आहे. तर सांगत असताना व्हाईट बॉल. एक रन्स आता खूप महत्वाची या मॅच मध्ये. असं वाटलं होती सहजरित्या सामना जिंकेल पालेगाव संघ. मात्र ते मान्य नव्हतं मैदानाच्या आतमध्ये बोनवलीच्या बॉलर्सला. जानू शंकर आतापर्यंत त्यांना बॉलिंग केलेली आहे. चांगला क्रिकेट खेळलेला आहे. यावेळेचा फटका हवे जरूर खेळत. फिल्डरला बीट करत चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर आला. सिक्सर. आठ धावेची अजूनही गरज आहे मॅच मध्ये विजयासाठी. अजून या मॅच मध्ये शेवटचे चेंडू शिल्लक आहेत. बघतो आपण 6 आणि 6 बॉल. चला आपण टॉस करून घ्या. शिशव बिंदास. सहा चेंडू आणि विजयासाठी बघतो आपण 8 डावेची गरज आहे. महत्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही टीमनं मोठा संघर्ष केलेला आहे. जोरदार पावसामध्ये ही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. निवई संघाला नाणेफेकीचा कौल जिंकला पुढच्या मॅचचा. तो निर्णय आम्हाला कळवायचा आहे. बॅटिंग का बॉलिंग? बॉलिंग. पहिला चेंडू यावेळेचा बघतो आपण चांगला आहे. इकडे डॉट चेंडू खेळले गेले तर मग काय या मॅच मधून नव्हे तर या अध्यक्ष ट्रॉफी मधून आपल्याला बाहेर जावं लागेल. 5 चेंडू 8ची गरज आहे. पहिला चेंडू डॉट आलाय. चांगलं क्रिकेट खेळला आतापर्यंत बोनवली संघाने. टीमचे कॅप्टन बॉलिंग मार्कवरती आहेत. मनोज उगळे. मनोज आतापर्यंत चांगलं क्रिकेट खेळलेलं आहे. तोच मनोज बॉलिंग मार्कवरती आहे. अजून एक चांगला चेंडू आहे. इकडे बघतो आपण सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये अशी रन्स मिळणार नाहीये. अशी रन्स मिळणार नाहीये. दोन्ही बॅटरला क्रीज सोडावी लागेल. आता चेंडू शिल्लक 4 आणि विजयासाठी 8 डावीची गरज आहे.
4 चेंडू विजयासाठी 8 धावेची गरज आहे. काय मॅच आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू द बॉलर खेळत एक धाव झालेली आहे कंप्लीट. सेकंडचा कॉल तिकडे असेल का? सेकंड रन्स इकडनं घेतली देखील जात नाहीये. आता चेंडू शिल्लक बघतो आपण 3 आणि येणाऱ्या 3 बॉल मध्ये विजयासाठी 7 धावेची गरज. एका मोठ्या फटक्याची गरज तर आहेच या मॅच मध्ये. जर सामना जिंकायचा असेल पालेगावला तर एक मोठा फटका गरजेचा असणार आहे. जबरदस्त क्रिकेट आपण बघतो. अध्यक्ष चषक, अध्यक्ष ट्रॉफी, जोरदार पाऊस आहे आणि महेशदा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली बघतो आपण एक अप्रतिम क्रिकेट टुर्नामेंट आणि 2 टीम मध्ये ही महत्वपूर्ण मॅच. कुठला संघ असणार आहे जो आता इकडे ही मॅच जिंकून पुढच्या फेरीमध्ये प्रवेश करेल यासाठी मैदानाच्या आतमध्ये एक चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. राऊंड विकेटनं यावेळेचा फटका फसला मिस्सा मेंगे. दोन धावा इथनं मिळतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 न जाईल पुढे. स्कोर बोर्ड वरती रन्स 16. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 5 धावेची गरज आहे. काटाकीर लढत सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये आपण असं जरूर म्हणू शकतो. विजयासाठी प्रयत्न सुरू आहेत. पहिली फेरी जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करायचा आहे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुसऱ्या फेरीमध्ये जाण्यासाठी प्रयत्न गरजेचे आहेत. पुन्हा एकदा चांगला चेंडू बॅक टू द बॉलर खेळत. एक धाव झालेली आहे. सेकंडचा कॉल आहे. इकडनं सेकंड धाव घेत असताना ती देखील झालेली कंप्लीट. एक चेंडू विजयासाठी 3 धावा कंपल्सरी करायच्या आहेत. 3 धावा कंपल्सरी करावाच लागतील. अप्रतिम क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं मैदानाच्या आतमध्ये. बोनवली संघानं शेवटपर्यंत हार मानली नाहीये. तिकडे बोनवली संघाला जिंकणे जरूर, मात्र पालेगाव टीमला हार नाहीये मंजूर. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. एक चेंडू आणि विजयासाठी 3 धावेची गरज. एक चेंडू 3 धावेची गरज आहे. सोनू बांगरचं जेवण झालं मात्र पोट अजून तसाच राहिला. तो का खाली उतरेना. मनोज उगडेचा चांगला चेंडू आणि पालेगाव संघाला पराभूत केलेला आहे. खापरी सिद्धी क्रिकेट संघ पालेगाव टीमला 21 धावा आल्या नाहीयेत आणि हा सामना जिंकलेला आहे. पावसाळी स्पर्धेमध्ये काय होऊ शकते घरून दाखवलं बोनिवलीच्या या सगळ्या खेळून अभिनंदन योगेश दादा पाटील आणि खरे तर बाबूराव श्रद्धांजली किशोर तात्या पाटील यांना हा सामना जिंकून दिलेले आहे बोनिवलीच्या खेळाडूंना. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच असणार आहे ज्याला पहिली षटकामध्ये एकही धाव खर्च केली नाहीये तो लालचंद. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण नंतर मॅन ऑफ द मॅचची आपण जी ट्रॉफी आहे ती आम्ही तुम्हाला देणार आहोत.